दादांनो ताईंनो सर्वांना मानाचा जय शिवराय, जय शंभूराजे आणि जय भीम. कसे आहात सर्वजण? हे बघा आमच्याकडे इकडं पाऊस झालाय. कसा झालाय बघा, इतकं भारी लोकेशन झालंय ना, काय सांगायलाच नको ना. आमच्या वाघिणी कशा हिंडतायत, नाद खोळा याला म्हणते ती रॉयल शेतकरी दूध उत्पादक. आणि आमच्या गावाकडचा नजारा बघू शकता. दिवस मावळायला आलाय तरी पण आमच्या वाघिणी काय खायचं थांब नाही. लय फास्ट चालू आहे ह्यांचं. हिचं तर लयच फास्ट चालू आहे. खार 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 वरबडून खाते. आणि इकडं डोंगर बघा आपला. लय भारी लोकेशन झाले. ज्यांना कोणाला बघायचं असेल तर अवश्य एकदा पारेगावला भेट द्या. रस्ता नाही पण बरोबर हा. हो का, रस्ता असा आहे ह्याकडंच त्याकडला. चला ओके बाय. आणि इथं बघू शकता तुम्ही, हे किती भारी लोकेशन झालंय बघा. शिवाजी महाराजांना आई भवानीनं तलवार दिली होती तसं लोकेशन झालंय. ही आई भवानी दिसते आणि हे महाराज दिसत आहेत बघा. तुम्हाला नीट लोकेशन समजाय येतंय का नाही, दिसतंय का नाही काय पता नाही, पण हो का मला तर दिसतंय आई तुळजाभवानींनी शिवाजी महाराजांना तलवार दिली होती तसं लोकेशन झालंय. आता धुंदुक धुंदुक दिसतंय पण रिअलमध्ये तर असंच दिसतंय बघा. तुम्हाला कसं वाटतंय? गाय काय घरी जायचं नाव घे नाही बाबा, काय करायचं आता. हो का, ह्या अजून पण हिंडायला लागल्यात. हायक म्हणलं तरी ह्याचं काय नावच नाही घरी जायचं. आणि इकडं बघा आमचं भैया कसं चाललंय, आळसून गेलंय, पाक भिजलंय. आणि एक घरा शेजारचं तळ, जे की आपल्या रोज गाया हिंडून येताना इथं पाणी पितेत. इकडचं तर फुल्ल भरलंय, तिकडचं पण फुल्ल भरलंय. लांबून दाखवता येत नाही पण जवळ गेलो की इतकं फुल्ल भरलंय की काय सांगायचं कामच नाही. आता गाया पावतीलच रोज ह्यात. बघता तुमच्या ताईची अवस्था कशी भिजली. ताई लय डेंजर झालंय व लय थंडी वाजायला लागली बाबा. आता कधी घरी जाईन झालंय मला तर. पण ह्या गाया काही नाही त्या आज.